Good evening, everyone. So let's start the most 25 important questions of Maha TET EVS previous year questions. बघा, हे 25 प्रश्न आहे जे प्रीवियस इयरला विचारले गेले होते आणि अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. आता तर चला सुरू करूया. Which vitamin is produced by sunlight? महा TET 2021 मध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे की विच विटॅमिन इज प्रोड्यूस्ड बाय सनलाइट. तर विटॅमिन डी. विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड? महा TET 2018 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड? दॅट इज किडनी. दी बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज? बॉइलिंग पॉईंट वॉटरचं किती आहे? 2021चा प्रश्न आहे. तर 100 डिग्री सेल्सियस. विच ॲनिमल इज कॉल्ड द शिप ऑफ डेझर्ट? महा TET 2020 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की शिप ऑफ डेझर्ट कशाला म्हणतात? तर कॅमेलला शिप ऑफ डेझर्ट म्हणतात. विच लेअर प्रोटेक्ट्स अर्थ फ्रॉम UV रेज? महा TET 2021 कुठली लेअर आहे जे अर्थला UV रेजपासून प्रोटेक्ट करते? तर ते आहे ओझोन लेयर. प्लांट्स ऑब्झर्व वॉटर थ्रू? महा TET 2024 आत्ताच विचारला गेलेला प्रश्न आहे. तर अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा की प्लांट्स ऑब्झर्व वॉटर थ्रू रूट्स. रेन वॉटर हार्वेस्टिंग हेल्प्स इन? 2024चा प्रश्न आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशासाठी हेल्प करत असते? तर ते आहे वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन. विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर? महा TET 2020चा प्रश्न आहे की कुठलं मेटल आहे जे लिक्विड राहते रूम टेम्परेचर असताना? तर ते आहे मेर्क्युरी. विच इज द लार्जेस्ट मॅमल? लार्जेस्ट मॅमल कुठला आहे? तर ब्ल्यू व्हेल इज द लार्जेस्ट मॅमल. विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर? युनिव्हर्सल डोनर कशाला म्हणतात? 2021चा प्रश्न आहे. तर O नेगेटिव्हला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी ऑन दी अर्थ? 2020चा प्रश्न आहे. तर मेन सोर्स ऑफ एनर्जी ऑन दी अर्थ इज सन. विच डिसीज स्प्रेड्स थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर? कंटॅमिनेटेड वॉटरनी कुठली डिसीज स्प्रेड होते? तर ते आहे कॉलेरा. 2018चा प्रश्न आहे. ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड बाय? महा TET 2021चा प्रश्न आहे की ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड बाय फोटोसिंथेसिस. द प्रोसेस ऑफ वॉटर टर्निंग इन टू वेपर इज कॉल्ड ॲज? जेव्हा वॉटर वेपरमध्ये बदलते त्याला काय, त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते? त्याला इव्हॉपरेशन म्हटलं जाते. आणि हा प्रश्न आहे 2020चा. विच बर्ड कॅनॉट फ्लाय? यातून कुठली अशी बर्ड आहे जे उडू नाही शकत, जी फ्लाय नाही करू शकत? महा TET 2021चा प्रश्न आहे. तर ते आहे ऑस्ट्रिच. विच गॅस डू ह्युमन इनहेल फॉर ब्रीथिंग? कुठलं गॅस ह्युमन्स इनहेल करतात? तर ते आहे ऑक्सिजन. आणि एक्सेल विचारलं तर कार्बन डायऑक्साईड. द स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज? स्टडी ऑफ एन्व्हायरमेंटला काय म्हटलं जाते? तर इकॉलॉजी म्हटलं जाते. 2020चा प्रश्न आहे. बॅलन्स डाईट मीन्स? बॅलन्स डाईट कशाला म्हणतात? तर ऑल न्यूट्रिएंट्स इन प्रॉपर क्वांटिटी. जेव्हा आपण पूर्ण न्यूट्रिएंट्स प्रॉपर क्वांटिटीमध्ये घेत असतो त्याला बॅलन्स डाईट म्हणत असते. 2024चा प्रश्न आहे. LPG स्टँड्स फॉर? LPG म्हणजे काय? तर महा TET 2020चा प्रश्न लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. विच फेस्टिवल इज रिलेटेड टू हार्वेस्ट? हार्वेस्टशी रिलेटेड कुठला फेस्टिवल आहे? 2018चा प्रश्न आहे. तर तो आहे पोंगल, जे आपण संक्रांती असं म्हणू शकतो. संक्रांत आणि पोंगल सारखंच आहे, फक्त साऊथ साईडला त्याला पोंगल म्हणत असते. विच ऑर्गन पंप्स ब्लड इन दी बॉडी? कुठला ऑर्गन ब्लड पंप करते बॉडीमध्ये? तर ते आहे हार्ट. 2021चा प्रश्न आहे. EVS टीचिंग शुड मेनली फोकस ऑन? पेडॉलॉजीचा प्रश्न आहे EVSचा 2020चा. EVS टीचिंग कशावर फोकस करायला पाहिजे? ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर फोकस करायला
पाहिजे. विच स्टेट इज फेमस फॉर टी प्रोडक्शन. टी प्रोडक्शनसाठी कुठलं स्टेट फेमस आहे, तर ते आहे आसाम. महा TET 2024चा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. तर नक्की एकदा व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.